Preview. Preview. रोज कुठल्याही मार्गाने पैसे घरात येतील, फक्त ह्या 10 गोष्टी नक्की करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज हे काम करा. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही. कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीत वाढ होत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास, तसेच देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. कामे पूर्ण होत नाहीत, अशावेळी मानसिक ताण-तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास या उपायांचा अवलंब करू शकता. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यामुळे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या 10 गोष्टी केल्या पाहिजे हे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. कोणत्याही शुभकार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य वापर करावा. असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते. मग ती संपत्ती असो किंवा अन्न. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे. अन्नदानाबरोबरच खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते. 2. संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पितरांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात बरकत येते. जेव्हा स्वयंपाक करताना तुम्ही चपाती बनवता, तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालून तो गोळा गाईला खाऊ घालू शकता. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला, हे देखील खूप चांगले मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. त्यामुळे जीवनात प्रगती, सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते, तिथे अलक्ष्मी वास करते, बरकत राहत नाही. 3. जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न दृष्टप्रेत योनीत जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न शिल्लक कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरातच ठेवावे, बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवू नका. अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागावू नका. रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे. जेवताना विचित्र आवाज काढू नयेत. रात्री भात आणि दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे, आर्थिक अडचणी आहेत, त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून जेवण करावे. त्यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका.
4. ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या नजरेला दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत, विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही, म्हणूनच ती दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका. बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. आणि ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतांवर, भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते. 5. घरातील स्त्रीचा आदर करा. दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचे मादक पेय घेऊ नका. सतत खोटे बोलल्याने आणखीनच वाईट होते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची सवय बदला. आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका. अतिरिक्त केस आणि नखे वाढवून ठेवू नका. शरीरातील सर्व छिद्रे दररोज सकाळी, संध्याकाळी आणि रात्री 3 वेळा पाण्याने धुवा. 6. घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा. जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांशी संपर्क साधून पूजा करून घ्या. कोणत्याही देव-देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. चित्रे ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका. कोणतेही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोरासमोर असतील. तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा. तसेच काही कवड्या आणि चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरी ठेवा. तिजोरीत अत्तरची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे. 7. संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते. झोपणे, खाणे, पिणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, असत्य बोलणे, रागावणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, वेदमंत्राचे पठण करणे, काम करणे, दारात उभे राहणे. अशी काही कामे केल्याने घरातील बरकत निघून जाते. तसेच दारू पिणे, अपमान करणे, अतिउत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्त्व दिले जाते. अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाली तरीही त्याचे पैसे हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या आजारपणात खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावी. 5. मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील. मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि नंतर धन कमाईचा मार्ग खुला होईल. 8. घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. दररोज हरी पूजा करा. घराबाहेर स्वस्तिक बनवा, त्यात कुंकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा. यासोबतच जे लोक उंबरठ्याची पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे. उंबरठ्याजवळ तुपाचे दिवे लावले जातात, त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. 9. पिंपळात देवाचा वास आहे. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे.
शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तेल, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा, तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावावा, मग घरी परत या. मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती दूर होईल. महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे, आर्थिक लाभाची बातमी मिळेल. 10. विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये 3 नाणी ठेवावी. तुम्ही 3 नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवून ठेवू शकता. असे केल्याने भाग्य उजळते, सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ समजले जाते. यामुळे सुख, समृद्धी व संपत्ती तसेच चांगले आरोग्य मिळते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश जॉइंट्सचे पेंटिंग देखील मिळवू शकता. वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून ठेवू शकता. घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते. त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे, त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि नारळ वर ठेवा. हा उपाय खूप उपयुक्त आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.